विनंती, राष्ट्रगीत व राज्यगीतासाठी उभे राहावे. सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा. दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा. काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी. ओलादी मनगटे खेळती खेळ जीव घेणी. दारिद्र्याच्या उन्हात शिजला, विठ्ठलाच्या घामाने भिजला. देश गौरवासाठी झिजला, दिल्लीचेही रक्त घाली महाराष्ट्र माझा. जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा. सर्वांना नम्र विनंती की आपण स्थानापन्न व्हावे. आपणा सर्वांचे आजच्या आपल्या या अभंग मार्गम नाचू संतांच्या संगी अभंगांच्या रंगी या कार्यक्रमामध्ये आम्ही दोघी आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात आपण दीपप्रज्वलनाने करूया. मी मान्यवर पाहुण्यांना विनंती करते की त्यांनी दीपप्रज्वलन करण्यासाठी रंगमंचावरती यायचं. शुभं कुरु त्वं कल्याणम् आरोग्यं धनसम्पदः. शुभं कुरु त्वं कल्याणम् आरोग्यं धनसम्पदः. शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योतिर्नमोऽस्तु ते. दीपज्योतिर्नमोऽस्तु ते. शुभं कुरु त्वं कल्याणम् आरोग्यं धनसम्पदः. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांचे मनपूर्वक स्वागत आणि परिचय करून घेऊया. सर्वप्रथम आपल्या पहिल्या मान्यवर पाहुण्यांचे स्वागत करूया. आज आपल्यासोबत उपस्थित आहेत तबलावादन क्षेत्रातील एक मान्यवर व्यक्तिमत्व, आकाशवाणीचे टॉप ग्रेड तबलावादक
उत्कृष्ट एकलवादक आणि साथ संगतकार आदरणीय श्री आनंद बदामीकर सर, स्वर्गीय श्री आर बी सोमन यांच्याकडून प्रारंभीचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी ज्येष्ठ तबलावादक पंडित तारानाथ राव यांच्याकडे तबल्याची तालीम घेतली. 1974मध्ये अखिल भारतीय संगीत स्पर्धेत राष्ट्रपती सुवर्ण पदक मिळवून त्यांनी आपल्या कलेचा ठसा उमटला. पंडित भीमसेन जोशी, पंडित वसंतराव देशपांडे, डॉक्टर प्रभा अत्रे, पंडित हरिप्रसाद चौरासिया यांसारख्या अनेक दिग्गज कलाकारांना त्यांनी तबल्याची अप्रतिम साथ दिली आहे. भारतासह परदेशातही त्यांनी आपल्या कलेने रसिकांची मने जिंकली आहेत. अशा या आदरणीय श्री आनंद बदामीकर सर यांचे आपण जोरदार टाळ्यांच्या गजरात मनपूर्वक स्वागत करूया. आता मी अंबिकाताई यांना विनंती करते की त्यांनी आनंद बदामीकर सर यांचा सत्कार करावा. यानंतर मी डॉक्टर अतिंद्र सरवडीकर व त्यांच्या पत्नी सौ प्रिया सरवडीकर यांचं मी स्वागत करते. डॉक्टर सरवडीकर हे पद्मविभूषण डॉक्टर प्रभा अत्रे यांचे शिष्य असून राष्ट्रीय पातळीवरील उत्कृष्ट गायक, संगीतकार, लेखक व संशोधक आहेत. अनेक राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कार यांना प्राप्त आहेत. यांनी संगीतविषयक पुस्तकेही प्रकाशित केली आहेत. सौ प्रिया सरवडीकर या संगीत विशारद व MA पदवी प्राप्त आहेत. त्याही एक उत्कृष्ट गायिका व संगीत क्षेत्रात कार्यरत आहेत. आज इथे आमची सासूबाई पण प्रेझेंट आहे, तर मी आय टेक दिस अपॉर्च्युनिटी टू वेलकम हर. एकदा जोरदार टाळ्या. एक दोनच शब्द, हे जे काही काठवे दाम्पत्य यांनी श्रीनी अंबा हे नृत्यालय जे काही चालू ठेवलं, याला आपण भरघोस प्रतिसाद देत आहातच. असाच त्यांना प्रतिसाद कायमचा मिळावा. आणि दोघांचे कौतुक करतो, कारण ह्याच्या मागे फार म्हणजे कष्ट असतात. हे सगळं विद्यार्थी बनवणे, हे करणे, बऱ्याच गोष्टी असतात. हा कार्यक्रम करणं सुद्धा एक महत्त्वाचं आहे. आणि योगायोग असा आहे की आज आषाढी एकादशी आणि गुरुपौर्णिमा जवळच आहे आता 29. तेव्हा एक गुरुस्तुती पर्ण म्हणून दाखवतो आणि थांबतो तिथे. नंतर 1 2 3 4 धिरगड तक्रांता धित्ता कृदान कृदतिता गेन्नता तित कृदान दा कत्ता धिरगड तक्रान धुंता तुगेंतदा गेन्न धुंतदा कत्तदा धागतित कृदतित तान धित्ता कृदान कृदतित घडानता कृदान ता कृदान ता कृदान ता दा दिन्ना. आता याच्यावरती एक श्लोक आहे आमच्या म्हणजे गुरु पंडित तारानाथरावांनी केलेला. धिरगड तक्रान धा हरी ओम नमो सद्गुरु श्री गणेशा तिटकृदान धा नमो सद्गुरु त्रिकृतकृदान अच्युता हिशेषा नमो माधवा केशवा माधव केशव ज्ञानदेव हरि ओम भगवते नमो ओम नमो ओम नमो ओम नमो वासुदेवा दिन दिन नाना दिन दिन नाना दिन दिन. थँक्यू. तर मी आता मान्यवरांना रिक्वेस्ट करते की त्यांनी आसनस्थ व्हावे. जाणून घेणार आहोत. 2005मध्ये श्रीनिवास काटवे सर व अंबिकाताई यांचा विवाह झाला. यावेळीच श्रीनियांबा नृत्यालयाचे बीज रोवले गेले. विवाहानंतर त्यांनी 6 वर्षे उटी येथील गुड शेपर्ड इंटरनॅशनल स्कूलमध्ये नृत्य प्रशिक्षक म्हणून काम केले. 2010 ते 2016पर्यंत त्यांनी लातूर येथील गोल्डक्रेस्ट हायस्कूलमध्ये नृत्य प्रशिक्षक म्हणून काम केले. 2011मध्ये त्यांनी सोलापूर येथे श्रीनियांबा नृत्यालयाची सुरुवात केली. त्यानंतर 2016 ते 2018मध्ये त्यांनी दुबईमध्ये जेम्स हेरिटेज इंडियन स्कूलमध्ये नृत्य प्रशिक्षक म्हणून काम केले. 2018मध्ये ते सोलापुरामध्ये परत आले आणि जोरदार पद्धतीत श्रीनियांबा नृत्यालयाचे कार्य सुरू केले. श्रीनियांबा नृत्यालयाद्वारे 2019मध्ये सिद्धेश्वर वैभवम, 2022मध्ये दशावतार कीर्तिधवनम, 2023मध्ये प्रकृती मार्गम 1, 2024मध्ये पंचमहाभूत आणि 2025मध्ये प्रकृती मार्गम 2 असे यशस्वी कार्यक्रम पार पाडले आहेत. दरवर्षी जवळजवळ 50 ते 60 कार्यक्रम पार पडतात. गणपती उत्सव, नवरात्र उत्सवामध्ये विविध कार्यक्रम सादर केले जातात. यावर्षी आपण अभंग मार्गम नाचू संतांच्या संगी कीर्तनाच्या रंगी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. श्रीनियांबा नृत्यालयाचं कार्य असंच अविरतपणे चालू राहावं अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते.
धन्यवाद. श्री गुरुभ्यो नमः. ओम श्री भरताचार्य नमः. ओम श्री नटराजाय नमः. आंगिकं भुवनं यस्य वाचिकं सर्ववाङ्मयम् आहार्य चंद्रताराधि तं नमः सात्विकं शिवम. रसिको हो नमस्कार. विठ्ठल नामाचा गजर, टाळ मृदुंगाचा नाद आणि भक्तीने ओतप्रोत भरलेले वातावरण घेऊन येणाऱ्या पवित्र आषाढी एकादशीच्या तुम्हा सर्व वैष्णवांना खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा. टाळ वाजे मृदुंग वाजे, वाजे हरीचे वीणा, माझा विठ्ठल सखा सोबती, त्याला सोडून कुठे न जाना. आजच्या या मंगलमयी संध्याकाळी मी भावना कल्पवृष आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करते. रसिक हो, भरतनाट्यम या शास्त्रीय नृत्य प्रकारात मार्गम म्हणजे मार्ग, मानवाचा ईश्वरापर्यंत पोहोचण्याचा एक अलौकिक प्रवास. आज सोलापूरचे श्रीनंबा नृत्यालयातर्फे याच शास्त्रीय नृत्याला महाराष्ट्राच्या संत परंपरेची जोड देत संतांच्या अभंगामधून हा मार्ग मंचावर साकारला जाणार आहे. या सोहळ्याची सुरुवात वारकरी संप्रदायातील गुरुस्थापनाने होईल. त्यानंतर अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र हा अन्य पुण्यभूमीचे महात्मा सांगणाऱ्या पावन गजर आणि जय जय राम कृष्ण हरी चा मंगलनाद निनादेल. त्यानंतर विठ्ठलाचे सगुण रूप डोळ्यात साठवणारा रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी हा सुंदर अभंग मंचावर सादर होईल. चला तर मग आजच्या या अभंग मार्गांमधील विविध नृत्याविष्कारांवर एक नजर टाकूया. सर्वप्रथम सादर होईल पुष्पांजली. जोग राग आणि आदी तालात बांधलेली M.S. सुखी यांनी रचित ही रचना आहे. रंगदेवता, पवित्र रंगमंच आणि समोर उपस्थित रसिक प्रेक्षकांना आदरपूर्वक वंदन करण्यासाठी ही पुष्पांजली नृत्यालयातील नवोदित नृत्यांगना सादर करणार आहे. यानंतर सादर होईल आलारिपू. भरतनाट्यममधील ही पहिली तालबद्ध रचना असून या तिसऱ्या लारिपूला संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीतील पहिल्या ओळीची म्हणजे ओम नमोजी आद्याची साथ लाभणार आहे. त्यानंतर ओंकार प्रधान रूप गणेशाचे हा संत तुकाराम महाराजांच्या अभंगावर आधारित नृत्याविष्कार सादर होईल. भरतनाट्यम, संगीत आणि वारकरी कीर्तन यांचा अनोखा त्रिवेणी संगम या सादरीकरणातून अनुभवता येईल. यानंतर संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत मुक्ताबाई, संत जनाबाई यांच्या अभंगावर आधारित भरतनाट्यमचा आत्मा मानला जाणारा भव्य वर्णन सादर होईल. पुढे संत चोखामेळा यांचा अबीर गुलाल उधळीत रंग या अभंगावर आधारित अबीर गुलाल हा नृत्याविष्कार सादर होईल. आई आणि मुलीच्या नात्यातील जिव्हाळा आणि प्रेम व्यक्त करणारे हे मायलेकींचे विशेष सादरीकरण असेल. यात भगवान विष्णूंनी सृष्टीच्या कल्याणासाठी धारण केलेले विविध दशावतार देखील नृत्यांगना आपल्या मुद्रामधून सादर करतील. कार्यक्रमाचा सर्वोच्च आणि लयबद्ध टप्पा म्हणजे थिल्लाना. परसरागात आणि आदितालात रचलेली ही वेगवान रचना असून विदुषी रंजनी आणि गायत्री या प्रसिद्ध भगिनींच्या मधुर स्वरांनी नटलेली ही निर्मिती कार्यक्रमाला एका वेगळ्या उंचीवर नेईल. आणि शेवटी अवघ्या विश्वाच्या कल्याणाची प्रार्थना करणाऱ्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या दिव्य पसायदानाने या अभंग मार्गमची सांगता होईल. या संपूर्ण कार्यक्रमाचे सुंदर संगीत संयोजन पृथ्वीराज काटवे यांनी केली आहे, तर डिजिटल प्रसिद्धीची धुरा डिजिटल क्रिएटर प्रेम काटवे यांनी समर्थपणे सांभाळली आहे. आजच्या या संपूर्ण सोहळ्याचे नृत्य दिग्दर्शन आपले गुरुवर्य श्री श्रीनिवास काटवे आणि श्रीमती अंबिका काटवे यांनी केले आहे. आजच्या या सादरीकरणात वेणिका, वेदिका, अखिला, अनुष्का, अदिती आणि डॉक्टर श्रद्धा या मुख्य नृत्यांगना असतील. त्यांच्यासोबतच संत ज्ञानेश्वर नृत्य समूह, संत तुकाराम नृत्य समूह, संत जनाबाई नृत्य समूह आणि मायलेकींचा नृत्य समूह भक्तीचे विविध रंग मंचावर उधळणार आहेत. आता मी माझे शब्द इथेच थांबवते आणि मंचाचा ताबा या गुणी कलाकारांकडे सोपवते. यानंतर हा भक्तीचा प्रवाह अखंडपणे विनाविराम थेट पसायदानपर्यंत वाहत राहील. चला तर मग आपण सर्वजण विठ्ठलमय होऊन जाऊया, नाचूया संतांच्या संगी, अभंगांच्या रंगी. चला एकदा माझ्या नंतर सगळे म्हणा, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. चल ग सखे
जय हरी विठ्ठल. चल ग सखे पंढरीला. जय हरी विठ्ठल. चल ग सखे पंढरीला. जय हरी विठ्ठल. अगं पण का नाही येतस तू पंढरपूरला? मी नाही येत बाबा पंढरीला. किती ते गर्दी, किती ते चेंगरा चेंगरी पडापडी. मी नाही येणार. अगं पण मी कुठे म्हणते की आपण पंढरपूरला जाणार आहोत. मग कुठं जायचंय? पंढरपूरचा पांडुरंगच आज आपल्या या कार्यक्रमात येणार आहे. हो का? चल 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 मग. चल चल ग सखे पंढरीला. जय हरी विठ्ठल. चल ग सखे श्रीनियंब नृत्यालय सोलापूर सादर करीत आहे अभंग मार्गम. नाचू संतांच्या संगी, अभंगांच्या रंगी. भरतनाट्यम नृत्य संकीर्तन. नमस्कार रसिक प्रेक्षक हो. नाचू कीर्तनांच्या रंगी, ज्ञानदीप लावू जगी. संत नामदेवांच्या या अजरामर उक्तीप्रमाणे जिथे भक्तीचा मळा फुलतो आणि सुरांचा वर्षाव होतो, तिथेच खऱ्या आनंदाची निर्मिती होते. मराठी मातीला संतांच्या विचारांचा आणि अभंगवाणीचा फार मोठा वारसा लाभला आहे. संतांचे हेच अलौकिक अभंग जेव्हा सुरांच्या तालावर आणि थेट दाक्षिणात्य संस्कृतीचे वैभव असलेल्या भरतनाट्यम नृत्याच्या गुंगरांच्या झंकारातून मंचावर अवतरतात, तेव्हा एक वेगळाच दिव्य सोहळा डोळ्यासमोर उभा राहतो. एका भक्तिमय, चैतन्यमयी आणि विलोभनीय सोहळ्यासाठी आज आपण सगळे एकत्र आलो आहोत. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया ठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी. पुंडलीक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. जय जय राम कृष्ण हरी. 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 जय जय राम कृष्ण हरी.
जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. तक धिणता तक धिणतै तक धिणदा तक तत तत ताम दित 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 ताम तत 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 ताम दित 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 ताम तत तत ताम दित दित ताम तत तत ताम दित दित ताम तत तत ताम दित दित ताम दित दित ताम दित दित ताम तदिगिणतम तक तदिगिणतम तकदिकुतदिगिणदों ताम. रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, सुख झाले ओ साजणी, सुख झाले ओ साजणी. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव भरवा, तो हा विठ्ठल, तो हा माधव, तो हा विठ्ठल, तो हा माधव, तो हा विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, तो हा माधव माधव माधव. रूप पाहता लोचनी, सुख झाले वो साजनी, सुख झाले वो साजनी, सुख झाले वो साजनी. रूप पाहता लोचनी, सुख झाले वो साजनी, सुख झाले वो साजनी, सुख झाले वो साजनी. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा. बहुत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, बहुत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. तो हा विठ्ठल, तो हा माधव, तो हा विठ्ठल, तो हा माधव, तो हा विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, तो हा माधव माधव माधव. बहुत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा. सर्व सुखांचे आगर बाप रखुमा देवीवर, सर्व सुखांचे आगर बाप रखुमा देवीवर, बाप रखुमा देवीवर, बाप रखुमा देवीवर. तो हा विठ्ठल, तो हा माधव, तो हा विठ्ठल, तो हा माधव, तो हा विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, तो हा माधव माधव माधव. सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, बाप रखुमा देवीवर, बाप रखुमा देवीवर, बाप रखुमा देवीवर. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा. भरतनाट्यम पुष्पांजली. पुष्पांजली म्हणजे हातामध्ये फुले घेऊन केलेली अंजली. नर्तक आपल्या नृत्याच्या सुरुवातीला विघ्नहर्ता गणेश, गुरु, रंगदेवता आणि समोर बसलेल्या सुजाण रसिक प्रेक्षकांना फुले अर्पण करून आशीर्वाद मागतो.
धीम जणू तग धीम धीम तद्धीम ताम धीम जणू तग धीम धीम तद्धीम तद्धीम तग धीम तज्जणू धीम तताम तगिड तगताम धीम जणू तग धीम धीम तद्धीम तद्धीम तग धीम तज्जणू धीम तताम तगिड तगताम धीम जणू तग धीम धीम तद्धीम तद्धीम तग धीम तज्जणू धीम तताम तगिड तगताम धीम जणू तग धीम धीम तद्धीम तद्धीम तग धीम तज्जणू धीम तताम तगिड तगताम धीम जणू तग धीम धीम तद्धीम तद्धीम तग धीम तज्जणू धीम तताम तगिड तगताम धीम जणू तग धीम धीम तद्धीम तद्धीम तग धीम तज्जणू धीम तताम तगिड तगताम धीम जणू तग धीम जणू तद्धीम तदिमिकिटताम जणू तद्धीम तदिमिकिटताम तताम तदीम तदो तडो जणू तद्धीम तदिमिकिटताम जणू तद्धीम तदिमिकिटताम तताम तदीम तदो तडो ताम धीम तद्धीम तकिट तग धीम धीम तडो तदीम तदीम जणुताम जणुताम धीम तद्धीम तकिट तग धीम धीम तडो तदीम तदीम जणुताम जणु तद्दिमिकिट दिनता तदिगिड तोताम दिमिकिट दिलनता तद्दिगिड तोताम दिमिकिट दिलनताम तद्दिम तदिगिड तोताम धीम तद्दिमिकिट दिलनता तद्दिम तदिगिड तोताम दिमिकिट दिलनता तद्दिगिड तोताम दिमिकिट दिनता तदिगिड तोताम धीम तद्दिमिकिट दिनता तदिगिड तोताम दिमिकिट दिलनता तद्दिगिड तोताम दिमिकिट दिलनताम तद्दिम तदिगिड तोताम धीम जणू तग धीम धीम तद्दीम तद्दीम तग धीम जणू धीम तताम तगिड तगताम धीम जणू तग धीम धीम तद्दीम जणू तग धीम धीम तद्दीम जणू तग धीम धीम तद्दीम 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 धीम तद्दीम धीम तद्दीम धीम तद्दीम धीम तद्दीम धीम तद्दीम भरतनाट्यम अलारिपू. अलारिपू या शब्दाचा अर्थ होतो फुलणे किंवा विकसित होणे. जशी एखादी कळी हळूहळू उमलून तिचे देखणे फूल होते, तसेच नर्तकाचे शरीर, डोळे, मान, खांदे आणि हातापायांच्या सूक्ष्म हालचालीमधून मंचावर हळूहळू उमलत जाते. ही रचना म्हणजे रंगदेवता गुरु आणि रसिकांना वंदन करून नृत्यासाठी आशीर्वाद मागण्याची एक पवित्र पद्धत आहे. या शारीरिक आणि तांत्रिक शुद्धतेला आज जोड लाभली आहे ती संत ज्ञानेश्वर महाराजांच्या अलौकिक शब्दांची. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. या ओवीतून माऊलींनी बुद्धीची देवता,
असलेल्या श्री गणेशाचे आणि त्या परब्रह्माचे जे सुंदर रूप शब्दात मांडले आहे त्यालाच आज आपले नर्तक शरीराच्या भाषेतून साकारणार आहे. जेव्हा आलारीपूरचा तो नेमका आणि लयबद्ध ताल संत ज्ञानेश्वरांच्या या मंत्रमुग्ध करणाऱ्या ओवीशी एकरूप होतो तेव्हा मंचावर केवळ नृत्य उरत नाही तर ती एक जिवंत समाधी बनते. लंगुतक तदिगिण तोंता तै तैयुं तत् तां किटतक ता तै तैयुं तत् तां किटतक तां ते तां किटतक तै ता तै किटतक तां ते तां किटतक तै ता तै किटतक तां दित्तां तै तत्तै तां दित्तां तै तत्तै तां दित्तां तै तत्तै तां दित्तां तै तत्तै तां दिदां तै तदै 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 तां de tam kita takatai ta tai kita takatam de tam kita takatai ta tai kita takatam de tam tai ta tai tam de tam tai ta tai tam de tam tai ta tai tam de tam tai tây tâm để tầm tây ta đẩy 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 tâm để tầm cái tây ta tây cái tầm để tầm cái tây ta tây cái tầm để tầm tây ta tây tầm để tầm tây ta tây tầm để tầm tây tây tầm để tầm tây ta 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 tây tây धल्लांगुतक तदिगिण तोंता तै तैयुं तत् तां किटतकता 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 महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि संतांच्या प्रत्येक मंगल कार्याची सुरुवात विघ्नहर्ता गणरायाच्या चरणांनी होते.
आजच्या या पवित्र कीर्तनरूपी सेवेची सुरुवात आपण एका अत्यंत अलौकिक आणि ध्यानस्थ करणाऱ्या रचनेने करत आहोत. ओंकार प्रधान रूप गणेशाचे, हे तिन्ही देवांचे जन्मस्थान. जगद्गुरु संत तुकाराम महाराज या अभंगातून आपल्याला सांगतात की हा गणेश केवळ मूर्ती नाही, तर तो संपूर्ण विश्वाचा आरंभ असलेला ओंकार आहे. ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्हींचे मूळ रूप म्हणजे आपला लाडका गजानन. चला तर मग संत तुकोबारायांच्या याच शब्दांचा आधार घेऊन नामघोषाच्या रंगात रंगून जाऊया आणि श्री गणेशाला वंदन करूया. गणेशाचे, ओंकार प्रधान रूप गणेशाचे, हे तिन्ही देवांचे जन्मस्थान, हे तिन्ही देवांचे जन्मस्थान. ओंकार प्रधान रूप गणेशाचे, ओंकार प्रधान रूप गणेशाचे. अकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू, अकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू, मकार महेश जानियेला, मकार महेश जानियेला. ओंकार प्रधान रूप गणेशाचे, ओंकार प्रधान रूप गणेशाचे. किट्ट दा किट्ट दिते 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 दिताम दता, किट्ट दा किट्ट दिते 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 दिताम दिते 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 दिताम दिते 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 दिताम दिते 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 दिताम दिते 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 दिताम. किट्ट तक ऐसे तिन्ही देव जेथुनी उत्पन्न, ऐसे तिन्ही देव जेथुनी उत्पन्न, तो हा गजानना माय बाप, तो हा गजानना माय बाप. ओंकार प्रधान रूप गणेशाचे, ओंकार प्रधान रूप गणेशाचे. किट्ट दा किट्ट दा किट्ट दा किट्ट दा किट्ट दा किट्ट दा किट्ट ताम दा किट्ट दा किट्ट दा किट्ट ताम. दिदे 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 दिताम दिदे 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 दिताम दा किट्ट दा किट्ट दा किट्ट दा किट्ट दा किट्ट दा. तुका म्हणे ऐसी आहे वेदवाणी, तुका म्हणे ऐसी आहे वेदवाणी, पहावी पुराणे व्यासाचिया, पहावी पुराणे व्यासाचिया. ओंकार प्रधान रूप गणेशाचे, ओंकार प्रधान रूप गणेशाचे, ओंकार प्रधान रूप गणेशाचे, ओंकार प्रधान रूप गणेशाचे.
आजचे हे अभंगवर्णम अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे, कारण यात गुंफली आहे महाराष्ट्राची समृद्ध संत परंपरा. या सादरीकरणात आपण विठ्ठल भक्तीच्या रसात न्हाऊन निघालेल्या 4 महान संतांचे भाव अनुभवणार आहोत. संत ज्ञानेश्वर महाराज, ज्यांच्या शब्दातून अमृतानुभव प्रगटतो. आदिशक्ती संत मुक्ताबाई, ज्यांचे ताटीचे अभंग आपल्याला आत्मज्ञान शिकवतात. जगद्गुरू संत तुकाराम महाराज, ज्यांचे अभंग म्हणजे भक्ती आणि वैराग्याची परिसीमा. संत जनाबाई, ज्यांच्या घरकामातही पांडुरंग स्वतः येऊन मदत करतो. दाक्षिणात्य संगीत आणि नृत्याच्या लयीत महाराष्ट्राच्या या संतांचे अभंग जेव्हा घुमतील तेव्हा रंगमंचावर जणू पंढरी अवतरेल. चला तर मग डोळ्यात आणि मनात भक्तीचा भाव घेऊन अनुभवूया हा अनोखा अभंगवर्णम. निवृत्ती नामदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. 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 हलंकुतक दिकुतक तथिगिण तोम ता ता धीमी ता क ता धीमी ता किट ता क ता तरी ता धण ता झणू ता धीमी ता कुंदरी किट दक्कदा तद्धिम्मी दक्कदा धिमित्त किट्ट तक्क तत्तरी तत्थण तच्छण्णु तद्धिम्मी तक्कुंदरी किट्ट तगदा तद्धिम्मी दक्कदा धिमित्त किट्ट दक्क तत्तरी तत्थण तच्छण्णु तद्धिम्मी तक्कुंदरी किट्ट तगदा तद्धिम्मी तक्क तद्धिम्मी तक्किट्ट तक्क तदरी तदಣ್ಣ तज्जण्णु तद्धिम्मी तकुंदरी किट्ट तगदा तद्धिम्मी तक्क तद्धिम्मी तक्किट्ट तक्क तदरी तदಣ್ಣ तज्जण्णु तद्धिम्मी तकुंदरी किट्ट तगदा तद्धिम्मी तक्क तद्धिम्मी तक्किट्ट तगदा तद्धिम्मी ता तद्धिम्मी तक्क धिम्मी ता तद्धिम्मी तक्क तद्धिम्मी तक्किट्ट तगदा तद्धिम्मी ता तद्धिम्मी तक्क धिम्मी ता तदरी तक्क ता तज्जण्णु तक्क ता तदरी ता तज्जण्णु ता तक्क दिक्कु तदिगिण्ण तोम ता तक्क दिक्कु तदिगिण्ण तोम ता तक्क दिक्कु तदिगिण्ण तोम ता तदरी तक्क ता तज्जण्णु तक्क ता तदरी ता तज्जण्णु ता तक्क दिक्कु तदिगिण्ण तोम ता तक्क दिक्कु तदिगिण्ण तोम ता तक्क दिक्कु तदिगिण्ण तोम ता तदरी तक्क ता तज्जण्णु तक्क ता तदरी ता तज्जण्णु ता तक्क दिक्कु तदिगिण्ण तोम ता तक्क दिक्कु तदिगिण्ण तोम ता तक्क दिक्कु तदिगिण्ण तोम ता. देवाची द्वारी उभा शरणघरी, तेने मुक्तीचारी सागिलेल्या. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी, असोनी संसारी जिजे देवकरी. वेदशास्त्र उभारी बाह्या सदा, ज्ञानदेव म्हणे व्यासाची अपुना. द्वारकेचा राणा पांडवा घरी. विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल. देवाची ये द्वारी उभा शरणघरी, तेने मुक्तीचारी साधियेल्या. हरी मुखे म्हणा हरी
करी वेदशास्त्र उभारी बाह्या सदा ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुणा द्वारकेचा राणा पांडवा घरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल. चांगदेव नावाचा एक महान योगी होता. आत्मा ब्रह्मांडी नेण्याची विद्या त्याला पूर्ण येत असल्यामुळे त्याने जगात 1400 वर्षे काढली, परंतु काळाचा सपाटा लागू दिला नाही. त्याचे एकंदर 1400 शिष्य होते. त्या सर्व शिष्यांसह आकाशमार्गाने उडण्याचे सामर्थ्य त्याच्या अंगी होते. तो स्वतःला सामर्थ्यवान समजत असे. आपणासारखा दुसरा कोणी सद्गुरू नाही असे तो आपल्या शिष्यांना सांगत असे. परंतु ज्ञानेश्वर हे विष्णूचा अवतार असल्याचे त्यास कळल्यावर त्याने ज्ञानेश्वरांना आपला गुरु करावे असा विचार केला. तो पत्र लिहू लागला. पत्रारंभी तीर्थरूप लिहावे तर ज्ञानेश्वर वयाने लहान आहेत. चिरंजीव लिहावे तर त्यांच्यापासून आपणाला आत्मज्ञान घेणे आहे. अखेर त्याने कोरा कागदच ज्ञानेश्वरांना पाठवून दिला. तो कोरा कागद पाहून ज्ञानेश्वर म्हणाले, गुरु न केल्यामुळे चांगदेव 1400 वर्षे कोराच राहिला. त्यांनी त्याच शिष्याजवळ उत्तर लिहून दिले, संपूर्ण विश्वाचा चालक तुमच्यापाशी आहे. त्याच्याजवळ लहान थोर असा भेद नाही. ज्ञानेश्वराचे उत्तर त्या शिष्याने आकाशमार्गाने चांगदेवास नेऊन दिले. चांगदेवाने सर्व शिष्य समुदाय बरोबर घेतला व स्वतः एका वाघावर बसून सर्पाचा चाबूक हातात धरला. त्यावेळी ज्ञानेश्वर, निवृत्तीनाथ, सोपान, मुक्ताबाई एका भिंतीवर बसले होते. त्यांना ही गोष्ट समजली तेव्हा ज्ञानेश्वरांनी भिंतीला आज्ञा केली, संत भेटण्यास येत आहेत, आपण त्यांना सामोरे गेले पाहिजे. ती निर्जीव भिंत त्यांना घेऊन चालू लागली. ते दृश्य पाहून चांगदेवाचा अभिमान नाहीसा झाला. त्याने वाघावरून उतरून ज्ञानेश्वराचे चरण धरले. नंतर ज्ञानेश्वरांकडून त्याने उपदेश घेतला. निवृत्ती नामदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. 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 कुतक ते कुतक तदिगण तोम तत तडीं कुतक तक तडीं कुतक ताम दृढ हलं कुतक तत तडीं कुतक तक तडीं कुतक दई दृढ हलं कुतक तत तडीं कुतक तक तडीं कुतक नक तडीं कृत तडीं कुतक तत तडीं ता कृत दरगडोम कृत दरगडोम कृत दरगडोम तक तिम्मी तक तिम्मी तितै तितै तित्ता तक तितै तितै तित्ता तक तक किट्ट तितै तितै तित्ता. मुंगी उडाली आकाशी तिने गिळले सूर्याशी. थोर रमला वजावला वांचे पुत्र प्रसवला. विंचू पाताळाशी जाय शेष
कोणी मुक्ताई हासली. विठ्ठल पांडुरंग विठ्ठल हरी हरी पांडुरंग हरी हरी विठ्ठल. मुंगी उडाली आकाशी तिने गिळले सूर्याशी. थोर नवला बजाहला माझे पुत्र प्रसवला. विंचू पाताळाशी जाय शेष माता वन्नी पाय. माशी व्याली घार झाली ते कोणी मुक्ताई हासली. माशी व्याली घार झाली ते कोणी मुक्ताई हासली. पांडुरंग विठ्ठल हरी हरी पांडुरंग हरी हरी विठ्ठल. पांडुरंग विठ्ठल हरी हरी पांडुरंग हरी हरी विठ्ठल. निवृत्ती, ज्ञानेश्वर, सोपान व मुक्ताबाई ही पैठणजवळच्या आपेगावच्या कुलकर्णी यांची मुले. ही चारही भावंड भगवत भक्त होती. संन्याशाची पोरं म्हणून गावातील मुले त्या मुलांची हेटाळणी करीत होती. गावकरी मंडळींनी त्यांच्यावर बहिष्कार टाकला होता. त्यांच्याशी कोणताही संबंध ठेवला नव्हता. ज्ञानेश्वरांनी पैठण येथे केलेले चमत्कार आळंदीच्या लोकांना समजले. आपणास तारावयाकरिता हे ईश्वरच अवतरले आहेत असे ते समजू लागले. आळंदीस विसोबा खेचर नावाचा एक कुटील ब्राह्मण होता. तो या चार भावंडांचा खूप द्वेष करीत असे. एकदा निवृत्तीनाथांनी मुक्ताबाईस मांडे करण्यास सांगितले. तिने सर्व सामान आणले व मांडे भाजण्याकरिता खापर आणावयास ती कुंभाराकडे गेली. तेथे विसोबा खेचर होता. त्याने कुंभारास तिला खापर देऊ नकोस म्हणून बजावले. तो कुंभार विसोबाचा देणेकरी असल्यामुळे त्याला ते कबूल करणे भाग पडले. मुक्ताबाई खिन्न होऊन घरी आली. ज्ञानेश्वरांना म्हणाली, मांडे करणार कसे? कुंभाराने खापर दिले नाही. यावर ज्ञानेश्वर लगेच आपला जठराग्नी प्रदीप्त करून म्हणाले, माझ्या पाठीवर मांडे भाज. मुक्ताबाईने ज्ञानेश्वरांच्या पाठीवर मांडे केले. नंतर त्यांनी जठराग्नी शांत केला. सर्वजण भोजनास बसले. विसोबा ते दुरून पाहत होता. तो धावत जाऊन त्यांना शरण गेला. त्यांच्या ताटातला एक घासही त्यांनी खाल्ला. निवृत्ती नामदेव सोपान मुक्ताबाई. एकनाथ नामदेव तुकाराम. 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 हलन कुतक कुतक दिगणतो ता तरित धणता धणत झणता झणत धिमता ता तै ता तरित धणता धणत झणता झणत धिमता ता तै तत्तरित धण तद्धणत झण तज्झणत धिमता ता तै तत्तरित धण तद्धणत झण तज्झणत धिमता ता तै ता अधणदा झणुदा धिमीता किटदा धणदा झणुदा धिमीदा किटरीता तद्धीता तकधिकुकडदर्गिडदों दीता तद्धीता तकधिकुकडदर्गिडदों दीता तद्धीता तकधिकुकडदर्गिडदों तकधिमी तकधिमी दिदै दिदै दित्ता
दित्तै दित्तै दित्ता तत् तत् किट्टर किट्टर दित्तै दित्तै दित्ताम. विठ्ठल पांडुरंग विठ्ठल पांडुरंग विठ्ठल पांडुरंग विठ्ठल पांडुरंग. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा ऐरावत रत्न थोर त्यास अंकुशाचा मार ज्याचे अंगी मोठेपण दया यातना कठीण तुका म्हणे परवे जाण व्हावे लहान उनी लहान तुका म्हणे परवे जाण व्हावे लहान उनी लहान. विठ्ठल पांडुरंग 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 विठ्ठल पांडुरंग. एके दिवशी पुण्यात एका वाण्याकडे तुकाराम यांचे कीर्तन चालले होते. छत्रपती शिवाजी महाराज तेथे तुकारामांचे दर्शन घेण्यास गेले. शिवाजी महाराजांनी रुपयाच्या तबकात मोहरा होन असे घालून भेटीच्या वेळी त्यांना दिले. राजे, या द्रव्याचा आम्हाला काय उपयोग? पांडुरंगा वाचून आम्हाला दुसरे काही आवडत नाही. तुम्ही आम्हाला उदार बुद्धीने दिलेत, परंतु आम्हाला त्याची मुळीच गोडी नाही. आम्हाला राजी करण्यासाठी तुम्ही विठ्ठलाचे नामस्मरण करीत राहा. शिवाजी महाराजांनी तुकाराम यांना साष्टांग नमस्कार केला. तुकाराम कीर्तन करण्यास उभे राहिले. राजे कीर्तन ऐकण्यास बसले. कीर्तनात रंग भरला. इतक्यात चाकणहून 2000 पठाण येऊन त्यांनी त्या वाड्याला गराडा घातला. त्यावेळी मुसलमानांचे फारच प्राबल्य होते. शिवाजी महाराजांना धरण्यासाठी ते टपून बसलेले होते. त्यांना राजे कीर्तनास येऊन बसल्याची खबर लागली. ते बादशहाचे स्वार वाड्यात येत असल्याचे पाहून लोक उठू लागले. तेव्हा तुकाराम महाराजांनी सांगितले की कीर्तनातून कुणीही उठता कामा नाही, अशी शास्त्राज्ञा आहे. तुकाराम आपले कीर्तन थांबविना व तुकारामावरील एकनिष्ठेमुळे स्वतःच्या प्राणावर आलेल्या संकटाची शिवाजीराजांनी बिलकुल पर्वा केली नाही. राजे कीर्तन ऐकत निश्चल बसले. पांडुरंगा, शिवबाला पकडण्यासाठी यवन आले आहेत. तुझे कीर्तन चालू असता तुझ्या भक्तावर असा प्रसंग का यावा? पांडुरंगा, तू कुठे दडून बसला आहेस? तू जरी आम्हाला दूर लोटलंस तरी आम्ही काही तुला सोडणार नाही. तुकाराम महाराजांनी विठ्ठल नामाचा गजर सुरू केला. त्याचेच अनुकरण सर्वांनी केले. पठाण आत शिरले. विठोबाने शिवाजी महाराजांचे रूप घेतले व पठाणांच्या देखत तो कीर्तनातून बाहेर पडला. त्याच्या मागोमाग सर्व पठाण धावले. विठोबा घोड्यावर स्वार झाला. त्याने घोडा वायू वेगाने सोडला. पठाणांनी त्याच्या मागोमाग घोडे फेकले. जोरदार पाठलाग चालवला. विठोबाने त्यांना लांब अरण्यात नेऊन त्यांची धुळधाण केली. पठाणांचे अतोनात हाल करून सोडले. पंढरीच्या विठोबाने छत्रपती शिवाजी महाराजांचे रूप घेऊन ते विघ्न टाळले.
नामदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती 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 नामदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम हलं कुतक तिकुतक तधिगण तुम तत् गित गित आहत झम तरिदा ता तकुंदरी किट तक तण तण तच्चणु चणु तत्तिमि दिमि तत्किट तत्तण तच्चणु तत्तिमि दुक्किट तक तत् गित गित आहत झम तरिदा ता तकुंदरी किट तक तण तण तच्चणु चणु तत्तिमि दिमि तत्किट तत्तण तच्चणु तत्तिमि तत्किट तक तत् गित गित आहत झम तरि गित गित आहत झम तरि तत् गित गिताम तत् गित गिताम गित गिताम तत् किट्ट किडदगदरगिडदोम तत् किट्ट किडदगदरगिडदोम तत् किट्ट किडदगदरगिडदोम तत् गित गिताम तत् गित गिताम गित गिताम तत् किट्ट किडदगदरगिडदोम तत् किट्ट किडदगदरगिडदोम तत् किट्ट किडदगदरगिडदोम तत् गित गिताम तत् गित गिताम गित गिताम तत् किट्ट किडदगदरगिडदोम तत् किट्ट किडदगदरगिडदोम तत् किट्ट किडदगदरगिडदोम तक धिम्मी दित्तै दित्तै दित्ता तक दित्तै दित्तै दित्ता तक तक किट्ट दित्तै दित्तै दित्ताम भक्तांचा सोहळा जणी म्हणे गोपाळा करी भक्तांचा सोहळा विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जनाबाई नामदेवांच्या घरी राहत असे. घरातील सर्व मुले माणसे एकत्र भोजनास बसली, परंतु त्यावेळी जनीला मात्र त्यांनी न बोलवल्यामुळे ती बाहेर एकटीच बसली. आपण दासी असल्यामुळे पांडुरंगाच्या बरोबर आपणाला जेवता आले नाही हा विचार तिच्या मनात आला. या गोष्टीचे तिला फार वाईट वाटले. पांडुरंगाने ही गोष्ट अंतर्यामी ओळखली व ते जेवणावरून उठले. सर्वांना आश्चर्य वाटले. नामदेवाची आई गोणाईने ते उरलेले अन्न जनीला नेऊन दिले.
जनीने ते अन्न आपल्या खोपटात नेऊन झाकून ठेवले. जेवण झाल्यानंतर पांडुरंग व नामदेव एके ठिकाणी जाऊन निजले. नामदेवाला झोप लागलेली पाहून पांडुरंग उठून जनीच्या खोपटात गेले. म्हणाले, मगाशी माझे पोट भरले नाही, मला काहीतरी खायला दे. नामदेवाजवळ मी जेवायला बसलो त्यावेळी त्यांनी तुला जेवण दिले नाही, म्हणून मी उपाशी सुटलो. देवा, तुला देण्यासाठी माझ्याजवळ काही नाही. गोणाईने मला उच्छिष्ट दिले आहे, ते मी तुला कसे देऊ? जनीचे बोलणे ऐकून पांडुरंगाने तेच उच्छिष्ट अन्न आणविले व जनीला बरोबर घेऊन भोजन केले. नंतर नामदेवाच्या बाजूला जाऊन पांडुरंग झोपला. जनीचे हृदय भरून आले. ती म्हणाली, मी नामदेवांची दासी आहे, म्हणून तू मला भेटलास. त्यांनीच मला माझा पिता दाखवला. या तुझ्या धर्मकन्येचा तूच सांभाळ करतोस. तुझ्या वाचून या जगात माझे कुणी नाही. पांडुरंगा, तुझे नाम मला अहर्निशी दे. तुझे रूप मी डोळ्यांनी पाहीन. तुझ्या पुढे नाचत राहीन. तू मला सर्व ठिकाणी दिसू दे. पांडुरंगाचा धावा करीत जनी झोपी गेली. पहाटेची प्रहर रात्र राहिली. पांडुरंगाने जनीस जाऊन उठविले आणि आपण तिच्या संगती विठाई मोलकरीण बनून दळण्यास बसला. ते जड जातं पांडुरंग स्वतः ओढीत होता. जनी जात्यावर ओव्या म्हणत होती. विठाई तिला साथ देत होती. गोणाई जागी झाली. तिने जनीला बोलावून विचारले, तू आज दळण्यास दुसरी कोण मोलकरीण आणलीस? जनी काहीच बोलली नाही. तेव्हा गोणाई रागाने काठी घेऊन आली व दुसऱ्या मोलकरणीला तिने आपल्या मदतीला बोलावले म्हणून जनीला मारू लागली. इतक्यात विठाईने तिथे येऊन तिच्या हातातील ती काठी काढून घेतली व जनीच्या डोळ्यातील अश्रू आपल्या पदराने पुसले. मी विठाई संतांची मावली आहे. माझ्या भक्तांबरोबर मला त्यांची कामे केली पाहिजेत. पांडुरंगाचे हे उद्गार ऐकून गोणाई लज्जित झाली. निवृत्ती नामदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. 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 संत कानोपात्रा या 15व्या शतकातील वारकरी संप्रदायातील प्रसिद्ध नर्तकी व संत कवयित्री होत्या. त्यांचा जन्म सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथे एका गणिकेच्या पोटी झाला. लहानपणापासूनच तिने नृत्य व संगीत कलेत प्रावीण्य मिळवले होते. पंढरपूरच्या वारीमुळे आणि संतांच्या सहवासामुळे तिचे मन पूर्णपणे विठ्ठल चरणी जडले. विठ्ठलाचे भजन करीत ती मंदिरात नाचत असे. तिने पांडुरंगालाच आपले सर्वस्व मानले. संत कानोपात्रा यांनी मराठीत सुरेख अभंग रचना केली. नको देवराया अंत आता पाहू, प्राण हा सर्वथा जाऊ पाहे. हरिणीचे पाडस व्याघ्रे धरी येले, मज लागी जाहले तैसे देवा. तुझ विण ठाव न दिसे त्रिभुवनी, धावे हो जननी विठाबाई. मोकलुनी आस जाहले उदास, घेई कानोपात्रेस हृदयात. हा अतिशय प्रसिद्ध आणि मन हेलावून टाकणारा अभंग संत कानोपात्रांनी लिहिलेला आहे. त्यात तिची विठ्ठलाप्रती असलेली तीव्र ओढ दिसून येते.
तिने स्वतःला विठ्ठलाच्या चरणी समर्पित केले आणि पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या महाद्वारातच आपले प्राण सोडले. निवृत्ती नामदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. 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 विठ्ठल 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 बोला. विठ्ठल 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 पांडुरंग. विठ्ठल 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 श्री कृष्ण हरी. विठ्ठल 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 विठ्ठला. गुलाल उधळीत रंग. अभिर गुलाल उधळीत रंग. अभिर गुलाल उधळीत रंग. रंग रंग अभिर गुलाल उधळीत रंग. रंग रंग अभिर गुलाल उधळीत रंग. अभिर गुलाल उधळीत रंग. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. अभिर गुलाल उधळीत रंग. रंग रंग अभिर गुलाल उधळीत रंग. अभिर गुलाल उधळीत रंग. अभिर गुलाल उधळीत रंग. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. उंबरठ्याशी कैसे शिव आम्ही जातीहीन. उंबरठ्याशी कैसे शिव आम्ही जातीहीन. रूप तुझे कैसे पाहू जात दिन. पायरी शिहोदंग. पायरी शिहोदंग गाऊनी अभंग. पायरी शिहोदंग गाऊनी अभंग. पायरी शिहोदंग गाऊनी अभंग. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. वालवंटी गाव आम्ही वालवंटी नाचू. वालवंटी गाव आम्ही वालवंटी नाचू. चंद्रभागेच्या पाण्याने चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग घाऊ. विठ्ठलाचे नाम घेऊ. विठ्ठलाचे नाम घेऊ. विठ्ठलाचे नाम घेऊ. विठ्ठलाचे नाम घेऊ. होनी निसंग. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. अभिर गुलाल उधळीत रंग. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. आषाढी कार्तिकी. आषाढी कार्तिकी भक्त जन येती. पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती. पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती. चोखा म्हणे नाम घेता. चोखा म्हणे नाम
नाम घेता चोखा म्हण नाम घेता भक्त होती दंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग अभीर गुलाल उधळत रंग अभीर गुलाल उधळत रंग 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 अभीर गुलाल अभीर गुलाल अभीर गुलाल उधळत रंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग रसिक हो, आपल्या या अभंग वर्णमचा प्रवास आता एका अत्यंत उत्साही आणि चैतन्यमय वळणावर येऊन पोहोचला आहे. भरतनाट्यम सादरीकरणाच्या शेवटचा आणि सर्वात देखणा टप्पा म्हणजे तिल्लाना. नृत्यातील गती, अवघड पदन्यास आणि वेगवेगळ्या देखण्या मुद्रांचे चैतन्य म्हणजे हा तिल्लाना. आजचा हा तिल्लाना कर्नाटक संगीतातील मधुर आणि भक्तिरस युक्त अशा परस रागात बांधलेला आहे. विठ्ठल भक्तीच्या रंगात रंगलेल्या या मार्गमची सांगता करताना या तिल्लानाचे अनवट सूर आणि नृत्याची द्रुतलय संपूर्ण सभागृहात एक आगळीच ऊर्जा निर्माण करेल यात शंका नाही. चला तर मग पाहूयात परस रागातील नृत्याच्या जल्लोषात हरून जाऊयात. सादर आहे आनंदमयी तिल्लाना. Thank you.
राजराजेश्वरी शङ्करि रामनाथ पुरापान कुडौ मुदुरामलिङ्ग राजेन्द्र विभुनि अभिरामि जयमुगा रक्षिंसुनि वारामि राजराजेश्वरि शङ्करि तां तकिडनि निजनिद करिमित कजं गमदग तकिडजं तगतां तकिडनि निजनिद करिमित कजं गमदग तकिडजं तगतां तकिडनि निजनिद करिमित कजं गमदग तकिडजं तगतजं जं मागरि तकिडजं निरवत तडरि मागरि सनिद ततिगिण तनो तनत तिरना आदि तोंत तिरना दृतनो तनत दृतनो तनत दृतनो तनत तिरना तिरना सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःख भवेत् आता विश्वात्मके देवे येणे वाक्यज्ञे तोषावे तोषोणी मज द्यावे पसाय दान हे जे खरांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाऊ विश्वस्वधर्म सूर्ये पाऊ जो जे वांछिल तो ते लावो प्राणी जात वर्षत सकल मंगली ईश्वर निष्ठांची मांदियारी अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणी जे गाव बोलते जे अर्णव पेयोषाचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन जे सर्वाही सदा सज्जन सोय रे होतु किंबहुना सर्वसुखी पूर्ण होणी तिही लोकी भजिजो आदि पुरुखी आखंडित आणि ग्रंथोपजीवी विशेषलोकी द्रष्टा द्रष्ट विजये होवावेजी
एथ म्हणे श्री विश्वेश्वराव हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला.